शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज कोल्हापुरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली। या बैठकीसाठी पक्षाचे सचिव माजी खासदार विनायक राऊत, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख आमदार सुनील प्रभू, उपनेते अरुण दुधवडकर, उपनेते संजय पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना माजी खासदार राऊत यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलो नाही तर स्वतंत्रपणे लढण्याची तयारी ठेवण्याचं आवाहन केलं। मतदार यादीचं वाचन करा, मयत मतदार, स्थलांतरित मतदार, नवे मतदार, दुबार नाव नोंदणी झालेले मतदार यांची माहिती घेऊन बोगस मतदान रोखण्याची सूचना माजी खासदार राऊत यांनी केली। आमदार सुनील प्रभू यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस दर प्रश्न, हद्दवाढ, रस्त्यांचा प्रश्न महाविकास आघाडीत सोडवणार असल्याचं सांगितलं। जिल्ह्याचे संपर्क प्रमुख उपनेते अरुण दुधवडकर यांनी जे पक्ष सोडून गेलेत त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धडा शिकवण्याचं आवाहन केलं। उपनेते संजय पवार, जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केली। यावेळी जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, शहरप्रमुख सुनील मोदी, उपजिल्हाप्रमुख बाजीराव पाटील, राजू यादव, राज्य संघटक चंगेज खान पठाण, नावेद मुल्ला, ईश्वर घाणेकर, वैभव उगळे, जिल्हा संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे, नियाज खान, विशाल देवकुळे, प्रकाश पाटील, युवराज खंडागळे, स्वाती सासणे आदींसह पक्षाचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते।